श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे बदल आणि संधी घेऊन येणार आहे? या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल का? करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल की काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाढतील? आर्थिक स्थितीत सुधारणा होणार की खर्चाचे प्रमाण वाढू शकते? कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान टिकून राहील का काही मतभेद समोर येऊ शकतात? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांचा गोडवा वाढेल का भावनिक चढ-उतार जाणवतील? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येईल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. काही प्रसंगी परिस्थिती अचानक बदलू शकते, त्यामुळे शांतपणे निर्णय घेणे आवश्यक राहील. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर स्पष्टपणे दिसून येईल. मेहनतीसोबत योग्य वेळेचे नियोजन केल्यास मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवतील. काही व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीसंबंधी चांगले संकेत मिळू शकतात. तुमचे निर्णय आणि नेतृत्व शैली इतरांना प्रभावित करेल. कामाचा ताण काही प्रमाणात वाढू शकतो, पण तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास यामुळे तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकाल. सरकारी क्षेत्र, व्यवस्थापन, कला, मीडिया किंवा सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संपर्क आणि आर्थिक लाभ मिळवून देणारा राहील. नवीन ग्राहक मिळू शकतात आणि एखादा मोठा व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता आहे. मात्र भागीदारीच्या व्यवहारांमध्ये अहंकार टाळणे आवश्यक राहील. कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयापूर्वी सर्व गोष्टींचा नीट विचार करा. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येईल, पण खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. घरातील सुखसोयी, प्रवास किंवा एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी खर्च वाढू शकतो. पैशांबाबत अतिआत्मविश्वास टाळणे आवश्यक राहील. कोणालाही विचारणं आता पैसे उधार देऊ नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल दिसतील आणि भविष्यासाठी नवीन योजना तयार करण्याची प्रेरणा मिळेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात आनंददायी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची किंवा आनंददायी कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी राहील. भावंडांसोबत संबंध अधिक मजबूत होतील. मात्र काही वेळा तुमचा हट्टी किंवा अधिकारवाणी स्वभाव छोट्या वादांना कारणीभूत ठरू शकतो. प्रत्येक गोष्टीत स्वतःचे मत लादण्याऐवजी इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा उत्साहवर्धक आणि भावनिक राहू शकतो. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल आणि काही लोकांना त्यांच्या नात्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला पुरेसा वेळ देणे आवश्यक राहील. कामाच्या व्यस्ततेमुळे काही वेळा दुर्लक्ष होऊ शकते, त्यामुळे संवाद वाढवणे महत्त्वाचे ठरेल. छोट्या गोष्टींवरून अहंकार निर्माण होऊ देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणि जवळीक वाढताना दिसेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा राहील. अभ्यासात चांगली प्रगती होईल आणि शिक्षकांकडून कौतुक मिळू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. काही विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. मात्र अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक राहील. मोबाईल किंवा मनोरंजनामुळे लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. मेहनतीमुळे आठवड्याच्या शेवटी समाधान मिळेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मानसिक शांततेसाठी आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढेल. पूजा, ध्यान किंवा धार्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. काही लोकांना एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळेल. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यामुळे मानसिक ऊर्जा वाढेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून प्रेरणा मिळू शकते. सकाळी सूर्योपासना केल्यास मन प्रसन्न राहील आणि दिवस उत्साहाने सुरू होईल. मनातील नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक गोष्टींमुळे निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल. प्रवास.
या आठवड्यात कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते भविष्यात फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून लाभ मिळू शकतो. वाहन चालवताना घाई टाळा. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि आवश्यक वस्तूंची काळजी घेणे गरजेचे राहील. कुटुंबासोबत छोटा सहल किंवा धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी प्रवासातून मानसिक आनंद आणि नवीन ऊर्जा मिळेल. उपाय: दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना लाल वस्त्र किंवा फळांचे दान केल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. घरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने वातावरण प्रसन्न राहील. हा आठवडा सिंह राशीसाठी आत्मविश्वास, प्रगती आणि नवीन संधींनी भरलेला राहू शकतो. करिअरमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि व्यवसायात नवीन लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक स्थैर्य मिळेल आणि प्रवासातून नवीन अनुभव प्राप्त होतील. योग्य निर्णय आणि संयम यांच्या बळावर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. हा आठवडा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा ठरू शकतो. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकांवर स्पष्टपणे जाणवेल आणि अनेक ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. कामाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील, तर व्यवसायात काही फायदेशीर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल, मात्र दिखाऊ खर्च टाळणे आवश्यक राहील. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल, तर विद्यार्थ्यांना मेहनतीमुळे आत्मविश्वास मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मन स्थिर राहील आणि प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा यशाची संधी तुमचा उत्साह आणखी वाढवू शकते. धन्यवाद.